तत्वानुसंधान तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 429 429 पेजवर खालून 5वी ओळ बरोबर. तर तहा भूयश्चान्ते विश्वमाया निवृत्ती सापडलं. तर विषय चालू आहे की जीवनमुक्तीचा. तर 7 भूमिका सांगितल्या जातात ज्ञानाच्या. त्यात पहिली भूमिका आहे शुभेच्छा, विचार, दुसरी विचारणा, तिसरी तनुमानसा, चौथी सत्वापत्ती, 5वी असंसक्ती, 6वी आहे पदार्थाभाविनी आणि 7वी आहे तुरिया. त्यात पहिल्या ज्या 3 भूमिका आहे शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा या साधनरूप भूमिका आहेत आणि शेवटच्या 4 या ज्ञान स्वरूप आहेत. तर जो कोणी ज्ञानी महात्मा सत्वापत्ती भूमिकेत असतो त्याला शास्त्रामध्ये ब्रह्मविद असं म्हटलं जातं. जर कोणी 5व्या भूमिकेत अर्थात असंसक्ती भूमिकेत असेल तर त्याला ब्रह्मविद्वर असं म्हटलं जातं. पदार्थाभाविनी भूमिकेत असेल तर ब्रह्मविद वरियान आणि शेवटची तुरिया भूमिकेत असेल तर त्याला म्हटलं जातं ब्रह्मविद वरिष्ठ. या शेवटच्या 4 भूमिकेत असणारा जो महात्मा तो ज्ञानी आहे, गोष्ट बरोबर. तरी पण त्या 4 मध्ये सुद्धा शेवटच्या ज्या 3 आहेत की ज्या भूमिकेत असता ब्रह्मविद्वर, ब्रह्मविद वरियान, ब्रह्मविद वरिष्ठ असं म्हटलं जातं. तर त्या 3 अवस्थेमध्ये जीवनमुक्ती आहे. आणि त्याच्या अगोदरची जी 4थी भूमिका आहे त्यामध्ये ज्ञान तर आहे पण जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद दिसून येत नाही. आणि म्हणून हे जे 3 आहे त्या जीवनमुक्ती शेवटच्या 3 ज्ञानी तर 4 पण आहे, मोक्ष तर सर्वांना भेटणार आहे, पण जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद उपभोगण्याकरिता ह्या 3 भूमिका महत्त्वाच्या आहेत. 3 भूमिका म्हणजे शेवटच्या 3 कोणत्या? असंसक्ती, पदार्थाभाविनी, तुरिया. की ज्या भूमिकेमध्ये असता त्या महात्म्याला ब्रह्मविद्वर, ब्रह्मविद वरियान, ब्रह्मविद वरिष्ठ असं म्हटलं जातं. मग यांना मिळणारा जीवनमुक्तीचा आनंद सर्वांना सारखाच आहे का? म्हणे नाही. त्याच्यामध्ये काय आहे? तारतम्य आहे. का बरं? तर चित्ताची विश्रांती, चित्ताची एकाग्रता ज्याची जशी असेल तसा त्याला विलक्षण तो आनंद उपभोगाला भेटतो. म्हणून हा विभाग चालू आहे. तर आता या ज्ञान अवस्थेमध्ये मायेची अज्ञानाची निवृत्ती होते सांगितलंय बघा. तहा भूयश्च त्याच्यावरची एक ओळ. ता ब्रह्मविद्वर, ब्रह्मविद वरियान, ब्रह्मविद वरिष्ठ यह तीनों जीवनमुक्त कहे जावे है. या 3 मध्ये जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भेटतो. तहा भूयश्च अंते विश्वमाया निवृत्ती है की नाही. अंतिम विश्वमाया, माया अर्थात जगताला निर्माण करणारी जी माया त्या मायेची निवृत्ती होते. श्रुती आहे इथं उद्धरण चिन्ह पूर्ण करा, स्वतंत्र श्रुती आहे. भूयश्चांते विश्वमाया निवृत्ती. पुढे स्मृती वचन आहे त्याच्याकरिता वेगळं उद्धरण चिन्ह. ज्ञानेन तू तदज्ञानम येषां नाशितमात्मनः. ठीक. ज्ञानेन तू तद अज्ञानम येषां नाशितम आत्मनः. अन्वय तू नाही किंवा येषां तू तद अज्ञानम ज्ञाने आत्मनः ज्ञानेन नाशितम. ठीक. येषां ज्यांचं तर तद अज्ञानम ब्रह्मस्वरूप विषयक अज्ञान, स्वस्वरूप विषयक असणारं अज्ञान आत्मन ज्ञानेन आत्मज्ञान संपादन करून नष्ट झालेलं आहे. ठीक. पुढे इत्याधिक श्रुती स्मृती वचनोने.
काय सांगितलं? अहम ब्रह्मास्मि, या प्रकार के ब्रह्म ज्ञान करके अज्ञान की निवृत्ती कथन करी है. या श्रुती स्मृती वचनाने सांगितलं की अहम ब्रह्मास्मि असं स्वस्वरूप विषयक ब्रह्मज्ञान झालं असता काय होतं? अज्ञानाची निवृत्ती होते, मायेची निवृत्ती होते. अहम ब्रह्मास्मि या प्रकार के ब्रह्म ज्ञान करी के अज्ञान की निवृत्ती कथन करी है. और पुन्हा आणखीन प्रमाण देतात. ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. ब्रह्मवेद म्हणजे ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो, किंवा ब्रह्मविद ब्रह्म एव भवती असं पण आहे. ही एक वेगळी श्रुती आहे. ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती, उद्धरणचिन्ह पूर्ण. पुढे ब्रह्मविद आपनोती परम, ही एक स्वतंत्र श्रुती आहे. ब्रह्मवेत्ता परमपदाला प्राप्त होतो, मोक्ष स्वरूपाला प्राप्त होतो. ठीक. पुढे ज्ञानी तू आत्मा एव मे मतम, हे एक स्वतंत्र पद आहे स्मृती. ज्ञानी तू आत्मा एव मे मतम, भगवंत म्हणतात मे मतम, माझा असं मत आहे की ज्ञानी तर माझा आत्माच आहे. इत्यादी श्रुती स्मृती वचनोने, या श्रुती स्मृती वचनाने सुद्धा काय सांगितलं तर बघा, इत्यादी श्रुती स्मृती वचनों ने ब्रह्म ज्ञान ते ब्रह्म भाव की प्राप्ति कथन करी है. ब्रह्म ज्ञानाने ब्रह्म भावाची काय होते? प्राप्ति होते. ब्रह्मविद आपनोती परम. और अज्ञान की निवृत्ति पूर्वक ज्या ब्रह्म भाव की प्राप्ति है तिसी का नाम मोक्ष है. मोक्ष म्हणजे तरी काय तर अज्ञानाची निवृत्ती पूर्वक ब्रह्म भावाची प्राप्ती, अज्ञानाची निवृत्ती, अनर्थाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, यालाच म्हणतात काय? मोक्ष. अज्ञान की निवृत्ती पूर्वक जा ब्रह्मभाव की प्राप्ती है तिसी का नाम मोक्ष है. सो मोक्ष, अशा स्वरूपात असणारा जो मोक्ष तो कुणाकुणाला प्राप्त झाला आहे तर चौघांना पण. ब्रह्मविद वरियान, ब्रह्मविद, पहिला ब्रह्मविद, दुसरा ब्रह्मविद वर, तीसरा ब्रह्मविद वरियान आणि चौथा ब्रह्मविद वरिष्ठ. इन चारों को समान ही होवे है. कौन? मोक्ष. मोक्ष या चारांनाही मिळतो, त्यात काही कमी जास्तपणा नाही आहे. पण इन चारों को समान ही होवे, ता मोक्ष विषय किंचित मात्र भी विलक्षणता नाही. मोक्ष प्राप्त होण्यामध्ये काही कमी जास्तपणा नाही आहे, सर्वांना सारखाच भेटतो. पण असं असलं तरी जीवनमुक्तीचं जे विलक्षण सुख आहे त्याच्यात मात्र कमी जास्तपणा आहे. का बरं असं? त्याचं कारण असं आहे की जीवनमुक्तीसाठी कारण जी चित्ताची विश्रांती, चित्ताची एकाग्रता, तिच्यात तारतम्य आहे. आणि म्हणून त्याचं फल म्हणून जीवनमुक्तीचं विलक्षण सुख त्याच्यातही तारतम्य आहे, न्यूनाधिकपणा आहे. परंतु सो दृष्ट सुख म्हणजे जीवनमुक्तीचं सुख, प्रत्यक्ष सुख तारतम्यता करके होवे, कमी जास्तपणाने होतं. हे चार जे सांगितले चौघांना समान रूपाने दृष्ट सुख नाही, जीवनमुक्तीचं सुख सर्वांना समान नाही. परंतु सो दृष्ट सुख तारतम्यता करके होवे. यह वार्ता अन्य ग्रंथ विषयी भी कही है. ही गोष्ट आम्हीच सांगतो असं नाही, तर अन्य ग्रंथामध्ये देखील सांगितलेली आहे. कुठं सांगितली? कोणत्या श्लोकात? तर श्लोक देतात. 10 श्लोक. तारतम्येन सर्वेषां चतुर्णां सुखमुत्तमं तुल्या चतुर्णां मुक्ती स्यात् दृष्ट सौख्यम विशिष्यते. ठीक. आता पदच्छेद पहा. तारतम्येन सर्वेषां चतुर्णां सुखम उत्तमं तुल्या च चतुर्णां मुक्तिः स्यात् दृष्ट सौख्यम विशिष्यते. ठीक. अन्वय. सर्वेषां चतुर्णां उत्तमं सुखम तारतम्येन, उत्तमं सुखम तारतम्येन. झालं. पुढे तुल्या किंवा चतुर्णां मुक्ती तुल्या, चतुर्णां मुक्ती तुल्या स्यात् दृष्ट सौख्यम विशिष्यते. अर्थ पहा. सर्वेषां चतुर्णाम, हे जे चार सांगितले चौघांना देखील काय?
उत्तमम सुखम तारतम्येन. उत्तम सुख म्हणजे जीवनमुक्तीचं सुख. विषयाचं सुख ते सुखच नाहीये खऱ्या अर्थाने, म्हणून या सुखाला उत्तम सुख म्हटलेलं आहे. कोणतं? जीवनमुक्तीचं विलक्षण सुख. तो उत्तमम सुखम तारतम्येन न्यूनाधिकपणाने प्राप्त होतं. परंतु मुक्ती मात्र सर्वांना समान आहे. चतुर्णाम मुक्ती तुल्य स्यात्. चौघांना देखील मुक्ती म्हणजे मोक्ष हा कसा आहे? समानच आहे. दृष्ट सौख्य विशेषते. दृष्ट सुख मत म्हणजे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख, त्याच्यात मात्र विशेषता आहे, अंतर आहे, न्यूनाधिकता आहे. ठीक आहे, ज्याची जशी भूमिका तेवढ्या प्रमाणात त्याला सुखाचा आविर्भाव, हा त्याचा अर्थ. अर्थयः ब्रह्मविद ब्रह्मविदाधिक चारोकू. ब्रह्मविद वर म्हटलं की नाही चार, त्या चौघांना ब्रह्मविदाधिक चारोकू तारतम्यता करिके म्हणजे न्यूनाधिकपणाने सुख होवे है. और मुक्ती तो चारोकू समान होवे. मुक्ती म्हणजे मोक्ष, तो मात्र सर्वांना समान आहे. ता मुक्ती विषय मुक्तीच्या बाबतीत किंचित मात्र भी विशेषता होती नाही. त्याच्यामध्ये काही कमी जास्तपणा नाही, सर्वांना समानच आहे. किंतु ता दृष्ट सुख विषय ही विशेषता होवे है इति. म्हणजे दृष्ट सुख आहे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख, त्याच्यामध्ये मात्र विशेषता आहे, न्यूनाधिकपणा आहे, विशेषता होवे है इति. अब लागलं एवढं. अब ता जीवन मुक्ति के तप रूप द्वितीय प्रयोजन का निरूपण करे है. मुख्य विषय हा चालू होता की जीवन मुक्तीचं प्रयोजन काय. कारण जे वादी लोक जीवनमुक्तीला मानत नाही त्यांनी जीवनमुक्ती न मानण्याकरिता हे एक कारण सांगितलं होतं. काय? की जीवनमुक्तीचं काही प्रयोजन नाही आहे, म्हणून आम्ही जीवनमुक्ती मानत नाही. तर त्यांचं खंडन चालू आहे की जे लोक जीवनमुक्ती मानतात ते म्हणतात की हे बाबा, जीवनमुक्तीचं प्रयोजन म्हणजे फल नाही असं तू म्हणू नको. अर्थात जीवनमुक्तीचं प्रयोजन आहे. मग काय प्रयोजन आहे जीवनमुक्तीचं? तर ते जीवनमुक्तीचं प्रयोजन किती प्रकार सांगितलं आहे? 5. पहिलं प्रयोजन सांगितलं होतं ज्ञान रक्षा. दुसरं प्रयोजन तप. तिसरं प्रयोजन विसंवादा भाव. चौथं प्रयोजन दुःख निवृत्ती. आणि 5वं प्रयोजन आहे सुखाविर्भाव. ठीक, त्या 5 पैकी जीवनमुक्तीचं जे पहिलं प्रयोजन आहे ज्ञान रक्षा, त्याचं विवेचन आतापर्यंत झालं. त्यानंतर जीवनमुक्तीच्या 5 प्रयोजनापैकी दुसरं प्रयोजन जे तप आहे त्याचा विचार आता ग्रंथकार सांगत आहे. ठीक, पहा. अब ता जीवन मुक्ति के तप रूप द्वितीय प्रयोजन का निरूपण करे. तहा चित्त की जा एकाग्रता है ताका नाम तप है. तप शब्दाच्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परिभाषा आहेत. या ठिकाणी तप शब्दाचा अर्थ केला जात आहे चित्ताची एकाग्रता. ज्याचं जितकं चित्त एकाग्र होईल त्याचं तितकं तप वाढत आहे असं समजायचं. कळलं? ता चित्त की जा, चित्त म्हणजेच मन. ठीक, चित्त की जा एकाग्रता है ताका नाम तप है. यह तप का स्वरूप स्मृती विषयी भी कथन करे आहे. चित्ताच्या एकाग्रतेला तप म्हणतात ही गोष्ट केवळ आम्हीच बोलतो असं नाही, तर याकरिता प्रमाण पण आहे असं ग्रंथकार बोलतात. तर कोणतं प्रमाण आहे? तर स्मृतीचं प्रमाण आहे. श्लोक देतात त्याकरिता. हा श्लोक मनसश्चेंद्रियाणां च हैकाग्र्यं परमं तपः सजायान सर्वधर्मेभ्यः सधर्म पर उच्यते. ठीक, पदच्छेद पहा. मनसः च इंद्रियाणां च ही ऐकाग्र्यं परमं तपः. पुढे काय? स जाय आहे की नाही, तिथे जाय याच्या ऐवजी पाहिजे जायान. सह जायान. ठीक, सह जायान सर्वधर्मेभ्यः सह धर्मः परः उच्यते. लागलं? अर्थ पहा, अन्वय पहा. मनसः च इंद्रियाणां च ऐकाग्र्यं हि परमं तपः. ऐकाग्र्यं हि परमं तपः. पुढे
सह जायान. एक मिनिट, परमम तप झाले इथपर्यंत. काय काय, ऐकाग्र्यम ही परमम तप. त्याच्या अगोदर असं घ्या, त्याच्या पुढं सर्वधर्मेभ्य सह सर्वधर्मेभ्य जायान असं. सह सर्वधर्मेभ्य जायान. पुढे सह धर्म परः उच्यते. झालं. आता अर्थ पहा. मनसः च इंद्रियाणाम ऐकाग्र्यम. मनाची एकाग्रता आणि इंद्रियांची एकाग्रता यालाच परम तप असं म्हणतात. ऐकाग्र्यम ही परमम तप. लागलं. सह अशा स्वरूपाचं ऐकाग्र्य रूप तप सर्व धर्मेभ्य जायान. सर्व धर्म, धर्म म्हणजे कोण, यज्ञ यागादी कर्म, अग्निहोत्रादी कर्म, धर्म शब्दाने त्या सर्व धर्मापेक्षा अर्थात सर्व यज्ञ यागादी कर्मापेक्षा जायान श्रेष्ठ आहे. कोण, एकाग्रता रूपी तप. सह धर्म पर उच्यते. आणि असा हा तपरूप धर्म, एकाग्र तपरूप धर्म पर सर्वात श्रेष्ठ म्हणून असा बोलल्या जातो, सांगितल्या जातो. ठीक. अर्थ पहा. अर्थ यह, मन का तथा चक्षुरादिक इंद्रियों का जो एकाग्रपणा आहे, मन आणि चक्षुरादिक इंद्रिय यांचा जो एकाग्रपणा आहे, यही परम तप, यालाच परम तप असं म्हणतात. और योगवेत्ता पुरुषों ने भी, योगी पुरुषांनी सुद्धा सो चित्त की एकाग्रता रूप धर्म ही अग्निहोत्रादिक सर्व धर्मों ते श्रेष्ठ कहता है इति. योगी लोक समजतात, त्यांचा निर्णय निश्चय आहे, सिद्धांत आहे काय, की चित्ताची एकाग्रता रूप जो धर्म आहे, जे तप आहे, ते तप अग्निहोत्रादिक सर्व धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. ठीक आहे. इसी एकाग्रता रूप योग को, आणि ह्या एकाग्रता रूप योगालाच, तपालाच गीताविषयी, गीतेमध्ये श्री भगवानने सुद्धा सांगितलेलं आहे. कोणत्या श्लोकातून, तो श्लोक दिल्या जाऊ राहिला. तपस्वीभ्यो धिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन. ठीक. पदच्छेद पहा. तपस्वीभ्यः अधिकः योगी ज्ञानीभ्यः अपि मतः अधिकः कर्मिभ्यः च अधिकः योगी तस्मात् योगी भव अर्जुन. अन्वय, अंतिमचा शब्द अर्जुन, हे अर्जुन. सुरूपासून तपस्वीभ्यः योगी अधिकः, तपस्वीभ्यः योगी अधिकः. पुढे ज्ञानीभ्यः अपि, ज्ञानीभ्यः अपि अधिकः मतः, अधिकः मतः. पुढे कर्मिभ्यः च योगी अधिकः, योगी अधिकः तस्मात् योगी भव. ठीक. अर्थ पहा. हे अर्जुना, तपस्वीभ्य, तपश्चर्या करणारे जे लोक आहे त्यांच्यापेक्षा योगी म्हणजे एकाग्र चित्तवाला पुरुष अधिक सर्वात श्रेष्ठ आहे, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. एवढंच नाही तर ज्ञानीभ्य अपि अधिक मत, ज्ञानी, परोक्ष ज्ञानी वगैरे जे आहेत त्यांच्यापेक्षा देखील हा योगी अर्थात एकाग्र चित्तवाला पुरुष अधिक आहे, श्रेष्ठ आहे. कर्मीभ्य च योगी अधिक, कर्म करणारे जे लोक आहे यज्ञाधिक कर्म, त्यांच्यापेक्षा सुद्धा योगी कसा आहे, अधिक आहे, अर्थात श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना तू काय, तस्मात योगी भव, एकाग्र चित्तवाला हो, असं भगवंत सांगतात कुणाला, अर्जुनाला. इस वचन करके
सर्व धर्मों अधिक कया है एकाग्रचित्त रूप जे तप किंवा त्या तपवाला जो योगी तो सर्वापेक्षा श्रेष्ठ सांगितलेला आहे भगवंताने सुद्धा श्रीमद भगवद्गीतेत. ईश्वचन करिके सर्व धर्मों अधिक कया आहे. लागलं एवढं. आता पुढे पूर्व पक्षी शंका करतो आहे. शंका, प्रारब्ध कर्म के भोग करिके विक्षिप्त चित्त वाला जो ज्ञानवान है तिसको सो चित्त की एकाग्रता रूप तप कैसे होवेगा. ठीक, सरळ प्रश्न आहे. म्हणजे एखादा ज्ञानी आहे, ज्ञान प्राप्त झालं आहे, परंतु प्रारब्ध त्याचा असं विचित्र आहे की ती वेगवेगळं भोग देतं, वेगवेगळ्या गोष्टी करायला लावतं, आहे की नाही. तर प्रारब्ध कर्मरूप भोगाच्या द्वारे खूप व्यावहारिक कामही करावे लागतात. अशा वेळेस चित्त काय होतं, विक्षिप्त. असा तो विक्षिप्त चित्तवाला ज्ञानी आहे. तिसको त्याला सोचित्त की एकाग्रता रूप तो सोचित्त की एकाग्रता रूप तप कैसे होवेगा. त्याला सुद्धा तप पाहिजे आहे, अर्थात चित्ताची एकाग्रता हवी आहे. त्याला ती चित्ताची एकाग्रता कशी प्राप्त होणार. आहे तर ज्ञानी, पण प्रारब्धाने अनेक भोग दिल्यामुळे अनेक गोष्टी व्यावहारिक गोष्टी करत लागाव्या असल्यामुळे विक्षिप्त झालेला आहे आणि त्यालाही असं वाटतं की चित्ताची एकाग्रता प्राप्त व्हावी. अशा महापुरुषाला चित्ताची एकाग्रता रूप तप जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्याकरिता उपाय काय आहे, साधन काय आहे, असा प्रश्न केला आहे पूर्व पक्षाने. उत्तर देतात समाधान, यद्यपि चतुर्थ भूमिका वाले ज्ञानवान पुरुष को भी प्रपंच के मिथ्यात्व निश्चय करिके तथा चैतन्य आत्मा के सत्यत्व निश्चय करके सा चित्त की एकाग्रता विद्यमान है. चौथा भूमिका वाला अर्थात ब्रह्मविद. चौथी भूमिका म्हणजे कोणती, शुभेच्छा वगैरे ज्या 4-7 भूमिका सांगितल्या की नाही, कोण कोण. शुभेच्छा, विचारणा म्हणजे सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी, तुर्या. चौथी भूमिका आहे कोणती, सत्वापत्ती. त्या चौथ्या भूमिकेत असणारा जो कोणी ज्ञानी त्याला काय म्हटलेलं आहे, ब्रह्मविद. यद्यपि तो ज्ञानी आहेच, जगताविषयी मिथ्यात्वाचा निश्चय त्याचाही झालेला आहे, ब्रह्माविषयी स्वस्वरूपाविषयी सत्यत्व निश्चय त्याचाही झालेला आहे. ठीक, यद पंक्ती पहा, समाधान. यद्यपि चतुर्थ भूमिका वाले ज्ञानवान पुरुष को भी प्रपंच के मिथ्यात्व निश्चय करके प्रपंचाविषयी मिथ्यात्व निश्चय करून तथा चैतन्य आत्मा के सत्यत्व निश्चय करके चैतन्य रूप आत्मा तोच एकमात्र सत्य आहे असा निश्चय केल्याने सा चित्त की एकाग्रता विद्यमान आहे. म्हणून चित्ताची एकाग्रता त्याच्याजवळ सुद्धा आहे. तथापि तरी पण ता ज्ञानवान को प्रारब्ध कर्म के भोग काल विषय, प्रारब्ध कर्म तर भोगावंच लागतं ज्ञानाला सुद्धा. प्रारब्ध कर्म भोगित असताना बाधित अनुवृत्ती करिके, बाधित अनुवृत्ती ना का होईना, नाम रूपात्मक प्रपंच की प्रतीती होवे आहे. प्रपंचाची प्रतीती त्याला येतेच, कुणाला, ज्ञानी पुरुषाला सुद्धा. बाधित अनुवृत्तीने, मिथ्यात्व रूपाने बाधित अनुवृत्ती करिके नाम रूपात्मक प्रपंच की प्रतीती होवे है. याते ता ज्ञानवान को निरंकुश चित्त की एकाग्रता संभवती नाही. यद्यपि तसं पाहिलं तर चित्ताची एकाग्रता असल्याशिवाय त्याला ज्ञान झालंच नाही. एकाग्रता आहे परंतु निरंकुश चित्ताची एकाग्रता नाही आहे. कारण प्रारब्ध काय करतं, आपलं भोग देत असताना नामरूपात्मक प्रपंच दाखवतच, प्रतीती येते त्या समस्त प्रपंचाची. त्यामुळे थोडंफार चित्त विक्षिप्त होतं. म्हणजे निरंकुश अंकुश रहित चित्ताची एकाग्रता त्याच्याजवळ नाही. मग त्याला देखील निरंकुश चित्ताची एकाग्रता प्राप्त व्हावी याकरिता काय केलं पाहिजे, असा प्रश्न आहे पूर्व पक्षाचा. त्याचं उत्तर द्यायचं आहे. याते ता ज्ञानवान को निरंकुश चित्त की एकाग्रता संभवती नहीं और जीवन मुक्त ज्ञानवान का तो योगाभ्यास करके मन नष्ट हो गया है. आणि जीवनमुक्त जो ज्ञानवान आहे म्हणजे पुढच्या 3 भूमिकेमधला, ठीक आहे की नाही. जीवनमुक्त ज्ञानवान का तो योगाभ्यास करके मन नष्ट हो गया है. याते ता जीवनमुक्त पुरुष को सर्व वृत्तियों के अनुदय थे. ते जे जीवनमुक्त पुरुष आहे, शेवटच्या 3 अवस्थेत जीवनमुक्तीची उपलब्धी सांगितली होती की नाही, तर त्यामध्ये
ता जीवनमुक्त पुरुष को सर्व वृत्तियों के अनुदयते, कोणतीच वृत्ती उत्पन्न होत नसल्यामुळे सा निरंकुश चित्त की एकाग्रता संभव आहे. त्यांना तर निरंकुश अंकुश रहित चित्ताची एकाग्रता आहे. कुणाला? जीवनमुक्ताला. म्हणजे कुणाला? ब्रह्मविद्वर, ब्रह्मविद वरियान, ब्रह्मविद वरिष्ठ या तिघांना निरंकुश चित्ताची एकाग्रता आहे. पण जो चौथ्या भूमिकेमध्ये स्थित आहे की नाही, ज्याला म्हटलं जातं ब्रह्मविद, ज्ञान तर झालेलं आहे, एकाग्रता बी आहे, पण निरंकुश एकाग्रता नाही. कारण प्रारब्ध नामरूपात्मक प्रपंचाला दाखवतच. मग त्याला ती निरंकुशता एकाग्रता येण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? साधन उपाय काय त्याला, असा प्रश्न आहे तो. याते ता जीवनमुक्त पुरुष को सर्व वृत्तियों के अनुदयते, कोणतीच वृत्ती उत्पन्न होत नसल्यामुळे सा निरंकुश चित्त की एकाग्रता संभव है. सो निरंकुश चित्त की एकाग्रता रूप तप ही ता जीवन मुक्ति का प्रयोजन है. सो निरंकुश चित्ताची एकाग्रता. मग प्रश्न काय होता की जो ब्रह्मवेत्ता आहे, ब्रह्मविद, त्याला निरंकुश चित्ताची एकाग्रता प्राप्त करून घ्यायची आहे, तर कशाने होईल? त्याचं उत्तर आहे सो निरंकुश चित्ता की एकाग्रता रूप तप ही ता जीवनमुक्ती, जीवनमुक्तीचं ते फल आहे. आणि म्हणून त्याने, त्या ब्रह्मविद पुरुषाने जीवनमुक्ती प्राप्त होण्याकरिता साधनाचं अवलंबन केलं पाहिजे. आणि जीवनमुक्तीचे साधन सांगितलेले आहेत. कोण? तत्वज्ञान, वासनाक्षय, मनोनाश हे सांगितलेलं आहे. एकंदरीत निरंकुश चित्ताची एकाग्रता प्राप्त होण्यासाठी ज्ञान झाल्यावर सुद्धा त्या महात्म्याने जीवनमुक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. अर्थात जीवनमुक्तीच्या साधनाचा अभ्यास करावा. अर्थात वासनाक्षय, मनोनाश, तत्वज्ञान याचा अभ्यास करावा हे सांगितलं. ता निरंकुश चित्त की एकाग्रता संभव है. सो निरंकुश चित्त की एकाग्रता रूप तप ही ता जीवनमुक्ती का प्रयोजन आहे. आणि एकंदरीत जीवनमुक्तीचं एक दुसरं प्रयोजन सिद्ध झालं. कोणतं? तप. जीवनमुक्ती प्राप्त झाली तर चित्ताची निरंकुश एकाग्रता प्राप्त होते. आणि चित्ताच्या निरंकुश एकाग्रतेलाच म्हटले गेलं आहे काय? तप. आणि ते तप कशाचं फल आहे? जीवनमुक्तीचं. मग जीवनमुक्तीची 5 फलं सांगितलेली आहेत, त्यात हे दुसरं फल आहे. दुसरं फल कोणतं? तप. तपाचं स्वरूप काय? चित्ताची निरंकुश एकाग्रता. ठीक आहे ना? ही जीवनमुक्तीचं फल आहे. हे दुसरं फल झालं. आता पुन्हा यावर शंका करतो पूर्व पक्षी. शंका, सो जीवनमुक्त पुरुषों का तप किस विषय उपयोगी है? म्हणजे समजा आता जीवनमुक्तीचं फल म्हणून जे निरंकुश तप आहे ते प्राप्त झालं, पण त्याचा उपयोग काय? त्याच्यापासून काय काय फायदा? असा प्रश्न आहे. ठीक, पंक्ती पहा. सो जीवनमुक्त पुरुषों का तप किस विषय उपयोगी है? लागलं पंक्ती. उत्तर देतात समाधान. सो जीवनमुक्तों का तप लोकसंग्रह वास्ते होवे. लोकसंग्रह होण्याकरिता उपयोगी पडतं कोण? तप. ज्याच्याजवळ तप नाही, ज्ञानी असला, ब्रह्मविद आहे, ज्ञानी असेल, मोक्षही भेटणार, त्यात काही संशय नाही. पण एकतर काय, चित्ताची एकाग्रता रूप तप नसल्यामुळे जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद मिळणार नाही, पहिली गोष्ट. आणि तप म्हणजे एकाग्रता नसल्यामुळे लोकसंग्रही त्यांच्याकडून होणार नाही. लोकसंग्रह होण्याकरिता चित्ताची एकाग्रता रूप तप असलं पाहिजे. आणि ते तप असेल तर जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद पण मिळतो. या दोन्ही गोष्टी ठीक आहे. पण म्हणे का हो, चित्ताची एकाग्रता रूप तप जर प्राप्त झालं तर त्यामुळे लोकसंग्रह कसं काय होतो हे सांगा. त्या अगोदर लोकसंग्रह म्हणजे काय हेही माहीत पडू द्या. तर साऱ्या गोष्टीचा खुलासा करत आहे ग्रंथकार. समाधान. सो जीवनमुक्तों का तप लोक संग्रह वास्ते होवे, तहा आप सदाचार विषय प्रवृत्त हुई के लोगों को भी ता सदाचार विषय प्रवृत्त करना या का नाम लोक संग्रह है. लोक संग्रह म्हणजे काय? आडमार्गाला, वाम मार्गाला जाणारे जे लोक त्यांना सन्मार्गावर करण्याकरिता जे केलं जातं त्याला म्हणायचं काय? लोकसंग्रह. काय म्हणले? आरवानी काय मला वाटतं काही प्रमाण सांगता येते. पंक्ती पहा. ते चित्तप म्हणजे आहे की नाही, म्हणजेच एकाग्रता. पंक्ती पहा. समाधान. सो जीवन मुक्तों का तप
लोकसंग्रह वाचते होय तहा आप म्हणजे स्वतः सदाचार विषयी प्रवृत्त होय के. सर्वात अगोदर स्वतः सदाचारामध्ये प्रवृत्त होणे होय के. लोगों को भी लोकांना सुद्धा त्या सदाचार विषयी प्रवृत्त करणं, स्वतःही सदाचाराने राहायचं आणि लोकांना सुद्धा त्या सदाचारामध्ये प्रवृत्त करायचं, याला म्हणतात काय? लोकसंग्रह. कितीतरी महात्मे स्वतःही पायी जातात दिंडीमध्ये पंढरपूरला आणि एकटे जात नाही, अनेक लोकांनाही घेऊन जातात. ते काय आहे? एक प्रकारे लोकसंग्रहच आहे. कळलं की नाही? चला. लोगों को भी ता सदाचार विषय प्रवृत्त करना या का नाम लोकसंग्रह है. ता लोकसंग्रह वास्ते ही ता विद्वान पुरुष के तपाधिक होवे है की नाही. तप असेल, चित्ताची एकाग्रता असेल, स्थैर्य असेल तर सदाचारही घडतो आणि त्यानुसार लोकही करायला लागतात. पुढे लोकसंग्रह वास्ते ता विद्वान पुरुष के तपाधिक होवे, म्हणजे तपाधिक असेल तरच लोकसंग्रह घडतो. ही गोष्ट यह वार्ता गीताविषयी श्री भगवानने कही आहे. भगवंताने सुद्धा सांगितलेली आहे. काय बरं? लोकसंग्रह मे वापी संपश्यन कर्तुमर्हसि असं म्हटलेलं आहे. पुरा श्लोक नाही दिला, पदच्छेद. लोकसंग्रहम एव अपि संपश्यन कर्तुम अर्हसि. अन्वय. लोकसंग्रहम संपश्यन किंवा लोकसंग्रहम अपि संपश्यन कर्तुम एव अर्हसि. कर्तुम एव अर्हसि. अर्थ पहा. लोकसंग्रहम अपि, लोकसंग्रहाकडे बघून देखील संपश्यन कर्तुम एव अर्हसि, कर्म करणंच तुला योग्य आहे लोकसंग्रहासाठी देखील, असं भगवंताने म्हटलेलं आहे. इस वचन करके कथन करी है. लागलं. तहा ता संग्रह का अधिकारी लोक, ज्या लोकांचा संग्रह करायचा आहे, ज्यांना परमार्थ मार्गाला लावायचं आहे, त्यांचे देखील 3 विभाग आहे. कोण कोण बरं? पहा. तहा ता संग्रह का अधिकारी लोक, शिष्य, ज्यांचा संग्रह करायचा आहे ते कसे असतात? एक तर शिष्य किंवा कोणी भक्त किंवा कोणी तटस्थ. 3 प्रकार. शिष्य, भक्त, तटस्थ. इस भेद करके 3 प्रकार का होवे है. तहा त्या तिघापैकी शास्त्र प्रतिपादित सत्मार्ग विषय वर्तने हारा शिष्य कया जावे. शिष्य कुणाला म्हणायचं? शास्त्र प्रतिपादित जो सत्मार्ग आहे, शास्त्राने सांगितलेला जो सत्मार्ग आहे, सज्जनांचा मार्ग आहे, त्या मार्गामध्ये चालणारा जो, त्याला म्हणायचं काय? शिष्य. सत्मार्ग विषय वर्तने हारा शिष्य कया जावे. सो शिष्य तो ब्रह्मवेत्ता गुरु ने उपदेश करे हुए मार्ग करिके वेदांत शास्त्र के श्रवणादि को ते प्रत्येक भिन्न ब्रह्म को साक्षात्कार करता हुआ मुक्ती को ही प्राप्त होवे. बरोबर? पंक्ती पहा. सो शिष्य तो, शिष्य जर असेल तर तो जरूर ब्रह्मवेत्या पुरुषाचं म्हणणं, त्यांचा उपदेश, त्यांचं सांगणं ऐकतो. सो शिष्य तो ब्रह्मवेत्ता गुरुने उपदेश करे हुए मार्ग करिके, ब्रह्मवेत्या पुरुषाने ज्या मार्गाचा उपदेश केला आहे त्या मार्गाच्या द्वारे वेदांत शास्त्र के श्रवणाधिक होते, वेदांत शास्त्राधिकाचं श्रवण करून प्रत्येक अभिन्न ब्रह्मकू, प्रत्येक अभिन्न साक्षीशी अभिन्न जे ब्रह्मतत्व आहे त्याचा साक्षात्कार करता हुआ, त्याचा साक्षात्कार करून घेतो कोण? शिष्य. आणि करता हुआ मुक्ती कोही प्राप्त होवे, मोक्षाला प्राप्त होतो. त्याच्याकरिता श्रुती, ता श्रुती आचार्यवान पुरुषो वेद, उद्धरण चिन्ह बंद, स्वतंत्र श्रुती आहे. आचार्यवान पुरुष वेद, अर्थात ज्याने ब्रह्मवेत्या गुरुचा आश्रय केलेला आहे तोच त्या ब्रह्मतत्वाला जाणतो. आचार्यवान पुरुषो वेद. पुन्हा आणखीन दुसरी श्रुती आता. तस्य तावत एव चिरम यावत न विमोक्षे अथ संपत्से. ठीक, बोला एकदा. हा, तस्य ज्ञानीनः तावदेव चिरम, त्या ज्ञानी पुरुषाचा देह पडण्याकरिता तोपर्यंतच विलंब आहे.
कोठपर्यंत? यावत न विमोक्षे, जोपर्यंत त्याचं प्रारब्ध समाप्त होत नाही. अथ प्रारब्ध संपलं की संपत्से, स्थूल शरीर सोडून विदेह मोक्षाला प्राप्त होतो. अर्थ यह ब्रह्मवेत्ता आचार्य के, पहिल्या श्रुतीचा अर्थ देऊ राहिले आचार्यवान पुरुषो वेद, अगोदर त्याचा अर्थ ब्रह्मवेत्ता आचार्य के शरण को प्राप्त हुआ शिष्य ही ब्रह्म को साक्षात्कार करे है. ठीक आहे, ब्रह्मवेत्ता जे आचार्य गुरु त्यांना शरण गेलेला जो शिष्य तोच ब्रह्मतत्वाचा काय करतो? साक्षात्कार, ब्रह्म को साक्षात्कार करे है. और इस ज्ञानवान पुरुष को, आता पुढची श्रुती तस्य तावदेव चिरम या श्रुतीचा अर्थ करतात. तिस ज्ञानवान पुरुष को तब पर्यंत ही विदेह मोक्ष विषय विलंब आहे. विदेह मोक्ष प्राप्त होण्याकरिता तोपर्यंतच त्याला उशीर आहे. कोठपर्यंत? जब पर्यंत भोग करिके प्रारब्ध कर्म ते रहित नाही भया, है की नाही? भोग करिके म्हणजे भोगाच्या भोगून प्रारब्ध कर्म संपत नाही तोपर्यंतच उशीर आहे. एकदा भोगून प्रारब्ध कर्म संपलं की लगेच विदेह मोक्षाची प्राप्ती होते. जबपर्यंत भोग करके प्रारब्ध कर्म ते रहित नाही भया, ता प्रारब्ध कर्म के निवृत्त हुए त्यानंतर, अथ प्रारब्ध कर्म निवृत्त झाल्यानंतर सो ज्ञानवान विदेह मोक्ष को प्राप्त होवे, विदेह मोक्षाला प्राप्त होतो. इति लागलं. और ता जीवन मुक्त ज्ञानी पुरुष का जो भक्त है की नाही? जीवन मुक्त ज्ञानी पुरुषाचा जो भक्त है सो भक्त भी ता ज्ञानवान पुरुष के पूजन अर्चन करके तथा अन्न पान वस्त्रादिक पदार्थों के देने करके मन वांछित पदार्थ को प्राप्त होवे. बरोबर बघा, त्या जीवनमुक्त ज्ञानी पुरुषाचा जो कोणी भक्त असेल तो भक्त सुद्धा काय होतो? वांछित पदार्थाला प्राप्त होतो. पण केव्हा? पंक्ती दिली आहे मध्ये, सो भक्त भी ता ज्ञानवान पुरुष के पूजन अर्चन करके, ज्ञानवान पुरुष आहे त्याचं जो भक्त काय करतो? पूजा करतो, अर्चा करतो, सेवा करतो करके. तथा केवळ सेवा करणं म्हणजे हातपाय दाबणं एवढंच नाही, तर त्यांना अपेक्षित असणाऱ्या वस्तू दिल्या ती सुद्धा काय आहे? सेवाच. उदाहरण अन्न पाणी वस्त्र इत्यादी. अन्न पान वस्त्राधिक पदार्थों के देने करके, या वस्तू सुद्धा त्या ज्ञानाला देऊन मनवांछित पदार्थों को प्राप्त हुए. आपल्याला ज्या पदार्थाची इच्छा आहे ते पदार्थ त्या भक्ताला मग प्राप्त होतात. ज्ञानी महात्म्याची सेवा करण्याचं खूप मोठं फल सांगितलेलं आहे. म्हणजे याच्याकरिता प्रमाण काय? तर श्रुतीचं प्रमाण देतात. ता श्रुती यम यम लोकम मनसा संबिभर्ती विशुद्ध सत्व कामयते याम यांश्च कामान तम लोकम जयते तांश्च कामान तस्मात् आत्मज्ञम ही अर्चयेत भूति काम. पदच्छेद अगोदर नंतर अन्वय. यम यम लोकम मनसा संबिभर्ती विशुद्ध सत्व कामयते यान च कामान तम लोकम जयते तान च कामान तस्मात् आत्मज्ञम ही अर्चयेत भूति काम. अन्वय पहा. विशुद्ध सत्व यम यम लोकम मनसा संबिभर्ती. पुढे यान च कामान, माग कामयते. पुढे तम लोकम तान च कामान जयते तस्मात् भूति कामः आत्मज्ञम ही अर्चयेत. भूति कामः आत्मज्ञम ही अर्चयेत. लागलं? अर्थ पहा. विशुद्ध सत्व, श्रद्धा भक्ती वगैरे करून शुद्ध झालाय अंतकरण ज्याचं, असा जो भक्त काय? यम यम लोकम मनसा बिभर्ती, मनसा संबिभर्ती, ज्या ज्या लोकाच्या प्राप्तीची इच्छा करतो, तसेच यांच कामान कामयते, ज्या ज्या पदार्थांची इच्छा करतो.
कामयते तम लोकम त्या त्या लोकाला तांच कामान त्या त्या पदार्थाला जयते म्हणजे प्राप्त करतो तो भक्त. तस्मात म्हणून भूती काम ज्याला अशा प्रकारे लोकांतराची किंवा ऐश्वर्याची पदार्थाची इच्छा आहे, ऐश्वर्य प्राप्त व्हावं असं वाटतं, त्याने आत्मज्ञम ही अर्चय आत्मज्ञ पुरुषाचीच काय करावी, सेवा करावी. अर्थय श्रद्धा भक्तिपूर्वक शुद्ध अंतकरण ते श्रद्धा भक्तिपूर्वक शुद्ध अंतकरणाने ज्ञानवान पुरुष के पूजा आदि कोकू करता हुआ ज्ञानी पुरुषाची पूजा वगैरे करता हुआ करत करत य भक्त जन जिस लोक के प्राप्ती की इच्छा करता है, ज्या लोकाच्या प्राप्तीची इच्छा करतो स्वर्ग लोकाच्या प्राप्तीची झाली स्वर्ग प्राप्त होईल असा. तथा जिन पदार्थों के प्राप्ति की कामना करे, ज्या ज्या पदार्थाच्या प्राप्तीची इच्छा करतो 30 लोकों को तथा 3 पदार्थों को प्राप्त होवे, त्या त्या लोकाला आणि त्या त्या पदार्थाला तो सेवा करणारा भक्त प्राप्त होतो. या ते म्हणून संपदा की इच्छा वाला पुरुष ज्याला संपदा प्राप्त व्हावं असं वाटतं, किंवा एखादं कोणी म्हणेल आम्हाला तर स्वर्गही नको आहे, व्यावहारिक पदार्थही नको आहे, मग आम्ही काय ज्ञानीपुरुष सेवा नाही करायची का? कारण आता तुम्ही काय सांगितलं की ज्याला लोकांतराच्या प्राप्तीची इच्छा आहे किंवा संपत्ती वगैरे प्राप्तीची इच्छा आहे त्याने ज्ञानाची पूजा करावी. पण आम्हाला तरी व्यावहारिक ऐश्वर्य नकोच आहे, स्वर्ग पण नको आहे, मग आम्ही ज्ञानीपुरुषाची नाही सेवा करायची का? तर तसं नाही, त्यांनी सुद्धा सेवा करायची. मग त्यांना काय फल मिळेल? तर त्यांना ज्ञानाकडून घडणारं जे पुण्य ते त्यांना प्राप्त होतं. कारण म्हटलेलं आहे, येणार तो पुढे विषय की ज्ञानाची जी निंदा करतात, कारण ज्ञानाच्या हातून सुद्धा चांगले वाईट कर्म घडतात. शुभ कर्म घडले त्याच्यापासून पाप उत्पन्न होणार, निषिद्ध कर्म घडले त्याच्यापासून पाप उत्पन्न होतं, आणि विहित कर्म घडलं तर त्याच्यापासून पुण्य उत्पन्न होतं. बरोबर? मग ते पाप पुण्याचा संबंध तर ज्ञानाला राहत नाही, कारण आगामी कर्म जे असतं ते लागत नाही कुणाला, ज्ञानाला. पाप पुण्याचा संबंध नाही आहे, मग ते पाप पुण्य जातं कुठं? तर जे लोक ज्ञानी पुरुषाची सेवा करतात त्यांना पुण्याची प्राप्ती होते, आणि जे लोक ज्ञानी पुरुषाची निंदा करतात किंवा त्रास देतात त्यांना पाप लागतं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, कदाचित कोणी म्हणलं मला पाप पुण्यही नको आहे, काहीच नको आहे, पण सेवा केली तर पुण्य मिळणारच ज्ञानाचं, एक भाग. दुसरी गोष्ट, सेवा करणाऱ्याचं अंतःकरण शुद्ध होणार, आणि अंतःकरण शुद्ध झालं तर त्या शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञान उत्पन्न होणार, आणि ज्ञान उत्पन्न झालं तर ज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होणार. कळलं? चला. याते संपदा आदि की इच्छा वाला पुरुष श्रद्धा भक्ती करिके ब्रह्मवेत्ता पुरुष के ही पूजनाधिक करे. लागलं इतकं? य वार्ता स्मृतीविषयी भी कथन करी आहे. ही गोष्ट आम्हीच सांगतो असं नाही, तर स्मृती ग्रंथामध्ये देखील सांगितलेलं आहे. तिथला श्लोक देतात, यद्देको ब्रह्मविद भुंक्ते जगत् तर्पयतेऽखिलं तस्मात् ब्रह्मविदे देयं यद्यस्ति वस्तु किंचन. आता पदच्छेद नंतर अन्वय पाठ करून ठेवा. श्लोक फार महत्वाचे सारे श्लोक इथले, हा तर नक्कीच करा. यदि एकः ब्रह्मविद भुंक्ते जगत् तर्पयते अखिलं तस्मात् ब्रह्मविदे देयं यदि अस्ति वस्तु किंचन. अन्वय पहा. यदि एकः ब्रह्मविद भुंक्ते अखिलम जगत तर्पयते. लागलं? अखिलम जगत तर्पयते. तस्मात् यदि किंचन वस्तु अस्ति, यदि किंचन वस्तु अस्ति, तो ब्रह्म विदे चतुर्थी देयम. अर्थ पहा. यदि एक ब्रह्मविद भुंक्ते, एक ब्रह्मवेत्ता जर जेवला, त्याला जर जेवू घातलं तर होतं काय? अखिलम जगत तर्पयते. संपूर्ण जगताला भोजन जेवू घातल्याचं जे पुण्य लागतं ते सर्व पुण्य एका ब्रह्मवेत्याला जेवू घातल्याने लागतं, भोजन दिल्याने लागतं. एवढं मोठं फल सांगितलेलं आहे. कळलं की नाही? कारण सर्व जगताचा अधिष्ठान भूत जो आत्मा, तो आत्माच तो ब्रह्मवेत्ता झालेला आहे. त्यामुळे सर्व जगत जणू काय तृप्त झालं. तेवढं पुण्य या भोजन करणाऱ्याला लागतं, भोजन करविणाऱ्याला.
यदि एक ब्रह्मविद भुंक्ते अखिलम जगत तर्पयते. तस्मात म्हणून काय की यदि किंचन वस्तू असती, जी काय वस्तू आपल्या जवळ असेल ती ब्रह्मविदे देयम, ब्रह्मवेत्या पुरुषाला द्यावी. असा अर्थ यह. जिस पुरुष के गृह विषय, ज्या पुरुषाच्या घरी एक भी ब्रह्मवेत्ता पुरुष जे भी भोजन करे, एक ब्रह्मवेत्ता पुरुष जरी जीव घातला, ज्या गृहस्थी पुरुषाच्या घरी भोजन केलं त्याने, तर तभी सर्व जगत को तृप्त करे आहे, सर्व जगताला जणू काय तृप्त केल्याचं पुण्य लागतं. अर्थात सर्व जगत की तृप्ति करने ते जो पुण्य होवे है, सो पुण्य एक ब्रह्मवेत्ता पुरुष के भोजन करावणे ते होवे है. सर्व जगताला तृप्त केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होणार आहे ते एवढं पुण्य एका ब्रह्मवेत्या पुरुषाला जर जेवू घातलं तरी प्राप्त होतं असं का होवे है. याते इस पुरुष के पास जो कोई अन्न वस्त्र आदि प्रिय वस्तू होवे है की नाही. कोणा भक्ताजवळ जर अन्न वस्त्र वगैरे आवडीच्या वस्तू किंवा ज्ञानाला अपेक्षित असणाऱ्या वस्तू जर आपल्याजवळ असतील तर त्या ज्ञानी पुरुषाला द्याव्या, त्याच्याने फार मोठं पुण्य लागतं असं शास्त्र सांगत आहे. या 30 पुरुष के पास म्हणजे जवळ जो कोई अन्न वस्त्र आदि प्रिय वस्तू होवे है, सो वस्तू इस पुरुष ने ता ब्रह्मवेत्ता पुरुष के ताई म्हणजे ब्रह्मवेत्या पुरुषाला द्यायचं. ताई ही देना योग्य है. लागलं. यह वार्ता अन्य स्मृती विषयी भी कही आहे. ही वार्ता केवळ ही गोष्ट आम्हीच बोलतो असं नाही, तर दुसऱ्या स्मृती ग्रंथात देखील सांगितलेलं आहे. तिथला श्लोक देतात. यत् फलम लभते मर्त्य कोटि ब्राह्मण भोजनैः तत्फलम समवाप्नोति ज्ञानिनं यस्तु भोजयेत् ज्ञानिभ्यो दीयते यश्च तत्कोटि गुणितं भवेत्. ठीक पदच्छेद पहा. यत् फलम लभते मर्त्यः कोटि ब्राह्मण भोजनैः तत्फलम समवाप्नोति ज्ञानिनं यस्तु भोजयेत् ज्ञानिभ्यः दीयते यच्च तत् कोटि गुणितं भवेत्. अन्वय पहा. कोटि ब्राह्मण भोजनैः यत् फलम लभत, एक मिनिट, कोटि ब्राह्मण भोजनैः मर्त्यः यत् फलम लभते. पुढे तत्फलम समवाप्नोति यह तु ज्ञानिनं भोजयेत्. यह तु ज्ञानिनं भोजयेत्. ठीक. पुढे यच्च ज्ञानिभ्यः दीयते. यच्च ज्ञानिभ्यः दीयते तत् कोटि गुणितं भवेत्. लागला अर्थ. अर्थ पहा. कोटि ब्राह्मण भोजनैः मर्त्य, मर्त्य म्हणजे मनुष्य है की नाही. यत् फलम लभते, ज्या फलाला प्राप्त होतो. 1 कोटी ब्राह्मणाला भोजन दिल्यानंतर मनुष्याला जे फल प्राप्त होतं, जे पुण्य प्राप्त होतं, तत्फलम ते सर्वच्या सर्व फल तो प्राप्त करतो. कोण? जो एका ब्रह्मवेत्या पुरुषाला भोजन करवितो. ठीक आहे. तत्फलम समवाप्नोति. कोण? यह तू ज्ञानिनं भोजयेत्, जो ज्ञानी पुरुषाला जेवू घालतो. पुढे यच्च ज्ञानिभ्यः दीयते, जी गोष्ट ज्ञानी पुरुषाला दिल्या जाते तत् कोटि गुणितं भवेत्, ती कोट्यावधी पट होऊन पुन्हा आपल्याला प्राप्त होत असते. है की नाही. ज्ञानी पुरुषाला जीवनमुक्ताला 1 रुपया दिला तर त्याचे किती रुपये मिळणार? 1 कोटी. अशी जगातली कोणती बँक आहे बरं की जिथे 1 रुपया ठेवल्यानंतर 1 कोटी रुपये वापस देते व्याज म्हणून? कोणतीच नाही आहे. एकच आहे. कोणती? ज्ञानाला दिला तर. फक्त ते कदाचित एखादा म्हणेल हा काल मी 1 रुपया दिला होता, मला कुठे कोटी रुपये भेटले, असं नाही आहे. त्याला दम पाहिजे. कळलं की नाही. ही बँक जरूर देते, बुडत नाही. ही बँक कधीच डुबत नाही. कर्माचा सिद्धांत आहे. ना भुक्तम क्षीयते कर्म कल्प कोटी शतैरपि. कोट्यावधी कल्प जरी मध्ये दिले तरी केलेलं कर्म फल दिल्याशिवाय राहत नाही. मग ते कर्म चांगलं असो की वाईट असो, चांगलं कर्म केलं ह्या जन्मात नाही कोणत्या तरी जन्मात कधी ना कधी फल मिळणारच आहे की नाही. असं आहे. म्हणून बुडत नाही. तर
झालं नहीं, तत्कोटि गुणितम भवेत। अर्थ यह जीव कोटि ब्राह्मणों के भोजन करावने करके जिस फल को प्राप्त हो गए, तिस फल को यह पुरुष एक ज्ञानवान पुरुष के भोजन करावने करके प्राप्त होवे, सरल अर्थ है। और ज्ञानवान पुरुष के ताई, ज्ञानवान पुरुषाकरिता जो वस्तु दिया जावे है, जी वस्तु दिल्या जाते सो कोटि गुना अधिक होवे, कोट्यवधी गुणाने काय होते, अधिक होऊन मिळते। इत्यादि अनेक श्रुती स्मृती वचन ज्ञानवान पुरुष की सेवा ते, है की नाही, असे अनेक वचन आहे श्रुतीचे आणि स्मृतीचे। काय सांगणार आहे की ज्ञानवान पुरुषाची सेवा केली असता मनोइच्छित पदार्थाची प्राप्ती होते, ही गोष्ट सांगणारे वचन अनेक आहेत, श्रुतीचे पण स्मृतीचे पण। पंक्ती पहा, इत्यादि अनेक श्रुती स्मृती वचन ज्ञानवान पुरुष की सेवा ते मनवांचित पदार्थों की प्राप्ती को कथन करे है इति। लागलं एवढं। तर ज्यांचा लोकसंग्रह करायचा आहे त्यांचे 3 प्रकार सांगितले होते, कोण कोण? पहिला शिष्य, दुसरा भक्त, तिसरा तटस्थ। तर आतापर्यंतची चर्चा ही दोघांविषयी झाली, शिष्य आणि भक्त। आता राहिला कोण? तटस्थ। और तटस्थ पुरुष तो 2 प्रकार का होवे है, कौन कौन? एक तो सन्मार्गवर्ती, सन्मार्गाने चालणारा, सन्मार्ग म्हणजे शास्त्रविहित मार्गाने चालणारा, ठीक, विहित मार्गाने चालणारा। और दूसरा असन्मार्गवर्ती, निषिद्ध मार्गाने चालणारा। तहा सन्मार्गवर्ती तटस्थ तो ता जीवन मुक्त पुरुष की सदाचार विषय प्रवृत्ती देखी के आप भी ता सदाचार विषय प्रवृत्त होवे। त्या तटस्थापैकी सन्मार्गाने चालणारा जो तटस्थ, तटस्थ म्हणजे कसा? जास्त संबंध न ठेवणारा, दूर राहणारा, न शिष्य भाव आहे न भक्त भाव आहे, पण आपल्या महिमेत आहे, असे सामान्य गृहस्थी पुरुष। मग ते लोक कसे आचरण करतात? ते लोक जरी महात्म्याजवळ येत नसले तरी सन्मार्गाने चालणारा जो महान महात्मा पुरुष आहे त्याच्यानुसार आपलं वर्तणूक ठेवतात। कळलं की नाही? यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तदेव इतरो जना, असं म्हटलेलं आहे। तहा सन्मार्गवर्ती तटस्थ तो ता जीवनमुक्त पुरुष की सदाचार विषय प्रवृत्ती देखील की ज्ञानी पुरुषाची सदाचारामध्ये प्रवृत्ती पाहून आप भी, तो स्वतः देखील तटस्थ पुरुष तो देखील ता सदाचार विषय प्रवृत्त होवे, तो देखील सदाचारामध्ये प्रवृत्त होतो, है की नाही? सहज बोलतात की लोक, अहो चला की बाबा पंढरपूरला चालले, आपणही जाऊया, बाबा चालले म्हणून आपणही जाऊया, मग चालले की नाही? म्हणजेच काय होऊ राहिलं? लोकसंग्रह घडू राहिला, ठीक आहे की नाही? हा, मग लोकसंग्रह का घडू राहिला? तप आहे म्हणून। तप म्हणजे काय? चित्ताची एकाग्रता रूप तप आहे म्हणून लोकसंग्रह घडतोय। कारण एकाग्रता असेल तरच हे सारे लोकोपकारी कार्य घडतात, ठीक आहे? आणि लोकसंग्रह घडू राहिला तपाने, आणि तप हे फल आहे कशाचं? जीवनमुक्तीचं, असं त्याचा अर्थ। सदाचार विषय प्रवृत्ती देखी की आप गीता सदाचार विषय प्रवृत्त होवे है, यह वार्ता गीता विषय, गीतेमध्ये श्री भगवानने भी सांगितलेली आहे। श्लोक तिथला, यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते, हा श्लोक आहे। पदच्छेद, यत् यत् आचरति श्रेष्ठ तत् तत् एव इतरः जनः सः यत् प्रमाणम कुरुते लोकः तत् अनुवर्तते। अन्वय, श्रेष्ठः यत् यत् आचरति तत् तत् एव इतरः जनः, पुढे सरळ आहे, सह यत् प्रमाणम कुरुते लोकः तत् अनुवर्तते। ठीक, श्रेष्ठ पुरुष जसं जसं आचरण करतो तसंच आचरण इतर लोक देखील करतात, है की नाही? स यत् प्रमाणम कुरुते, त्या तो महात्मा ज्ञानी श्रेष्ठ पुरुष ज्या गोष्टीला प्रमाण मानतो, श्रेष्ठ मानतो, चांगलं मानतो, लोक तदनुवर्तते, लोक त्याचंच काय करतात? अनुवर्तन करतात। साधूने समजा सामान्य लोक आहे, त्यांना एकादशी पण माहीत नाही आहे, एकादशी करत नाही, पण त्या गावात कोणी साधू गेला, राहू राहिला, है की नाही? मग परिचय झाला, मग ते लोक रोज मधुकरी द्यायचे, भाकरी आणून द्यायचे त्या साधूला। साधूंनी सांगितलं उद्या काही भाकरी आणू नका, म्हणे का हो बाबा, का बरं, आमचं रुसले का काय? म्हणे नाही, उद्या एकादशी आहे, उद्या भाकरी खायच्या नसतात। बाबा उपवास असतो का? मग आम्ही पण धराव का? हो हो धरा धरा, है की नाही? सयत प्रमाणम कुरुते लोक तदनु वर्तते। इस
इस श्लोक करके कथन करी है. लागला अर्थ. चला, लोक कसं आचरण करतात त्याचं दृष्टांत दिलं जातं नाही काय. गतम मे ताम्र भाजन आहे की नाही, दृष्टांत येतो. जाऊ दे आता. इस श्लोक करके कथन करी. लागलं पुढे. और दूसरा असत मार्गावरती तटस्थ तो. एक झाला सन्मार्गावरती तटस्थ, दुसरा कोण आहे असत मार्गावरती निषिद्ध मार्गाने चालणारा तटस्थ पुरुष, उदास पुरुष. और दूसरा असत मार्गावरती तटस्थ तो ता जीवन मुक्त पुरुष के दृष्टिपात करी की सर्व पापो ते रहित होवे है की नाही. त्या जीवनमुक्त पुरुषाची दृष्टी जरी त्याच्यावर पडली तरी सुद्धा तो सर्व पापाने काय होतो, रहित होतो. एवढं सामर्थ्य आहे. ता जीवनमुक्त पुरुष के दृष्टिपात करके सर्व पापो ते रहित होवे है इति. ता स्मृती प्रमाण यस्य अनुभव पर्यंता बुद्धि तत्वे प्रवर्तते तदृष्टिगोचराः सर्वे मुच्यन्ते सर्वकिल विषयैः. पदच्छेद. यस्य अनुभव पर्यंता बुद्धि तत्वे प्रवर्तते दृष्टिगोचराः सर्वे मुच्यन्ते सर्वकिल विषयैः. अन्वय पहा. यस्य अनुभव पर्यंता बुद्धि तत्वे प्रवर्तते. पुढे तदृष्टिगोचराः सर्वे सर्वकिल विषयैः मुच्यन्ते. अर्थ पहा. यस्य ज्या महात्म्याची अनुभवपर्यंत बुद्धी आहे, म्हणजे अहम ब्रह्मास्मी असा साक्षात्कार ज्याला झालेला आहे, तत्वे प्रवर्तते तत्वामध्येच ब्रह्मतत्वामध्येच प्रवृत्त आहे, ब्रह्माकार वृत्ती करूनच राहणार आहे. तदृष्टी गोचरा त्याच्या दृष्टीमध्ये जे जे येतात ते सर्व किल विषयी मुच्यन्ते सर्व पापाने रहित होतात. अर्थ यह अहम ब्रह्मास्मी या प्रकार के अपरोक्ष अनुभव पर्यंत बुद्धि, अपरोक्ष अनुभव पर्यंत जिस पुरुष की बुद्धि प्रत्येक तत्व विषय, प्रत्येक तत्वाच्या ठिकाणी प्रवर्तमान है, प्रवृत्त होते, तिस ज्ञानवान पुरुष की दृष्टी के जे जे पुरुष विषय होवे, त्या ज्ञानवान पुरुषाच्या दृष्टीचे जे जे पुरुष विषय होतात, जे जे पुरुष विषय होवे है ते सर्व पुरुष सर्व पापो ते रहित होवे. ते सर्व पुरुष काय होतात, सर्व पापांनी रहित होतात इति. लागले एवढं. और ता जीवन मुक्त ज्ञानवान पुरुष का जे दुष्ट पुरुष द्वेष करे है. झालं. और ता जीवन मुक्त ज्ञानवान पुरुष का जे दुष्ट पुरुष द्वेष करे तथा निंदा करे है, ते दुष्ट पुरुष ता ज्ञानवान पुरुष के पाप को ग्रहण करे. आलं बघा. ज्ञानी पुरुषाची जे लोक निंदा करतात, बरोबर, किंवा द्वेष करतात किंवा तकलीफ देतात, त्या पुरुषांना काय लागतं, पाप, महान पाप लागतं, आहे की नाही. भगवंताला सुद्धा ते सहन होत नाही. भगवंत म्हणतात, अरे माझ्या भक्ताचा तू छळ केला ना, मी बघतो आता तुझ्याशी, तुझी माझी गाठ आहे. भक्त तर सहन करतो, ज्ञानी तर काय करतो, सहन करतो, क्षमा करतो. जाऊ द्या, अज्ञानी आहे, बच्चे बिचारे त्रास देतात. मंबाजी वसायाने किती मारलं, तुकाराम महाराजाला मारलं की नाही. यवन किती वेळेस तुकला नाथ महाराजाच्या अंगावर. जर मनात आणलं असतं तर नुसतं असं बघितलं असतं तर जळून गेला असता. पण नाथ महाराजांनी थोडी सुद्धा वक्रदृष्टी केली नाही किंवा क्रोध केला नाही. तुकाराम महाराज सुद्धा त्या मारणाऱ्यावर रागवले नाहीत, आहे की नाही. नुसतं मनात आणलं असतं तरी तो तिकडे जळून गेला असता, पण नाही, आहे की नाही. परंतु देव मात्र बदला घेतो. परंतु त्यांची बुद्धी सुधारली योगायोग. ती शरण आल्यानंतर मंबाजी वसई म्हणा, तो यवन म्हणा, म्हणून देवाने सोडून दिलं. जाऊ दे आता, आला ना शरण माझ्या भक्ताला, आहे की नाही. परंतु जे त्रास देतात भक्तांना, हिरण्यकश्यपूला काय अवता खांबातून प्रगट होऊन मारला, आहे की नाही. म्हणजे देवाला सहन होत नाही, इतकं पाप होतं. कुणाला जे लोक ज्ञानी पुरुषाला त्रास देतात, निंदा करतात, आहे की नाही, द्वेष करतात. पंक्ती पहा. ते दुष्ट पुरुष ता ज्ञानवान पुरुष के पाप को ग्रहण करे. लागलं. आणि ज्ञानवान पुरुषाच्या हातून सुद्धा जे कर्म घडतं, त्यात काही निषिद्ध कर्म घडलं तर त्याचं पाप कोणाला लागतं, निंदा करणाऱ्याला. त्याच्याकरिता श्रुती प्रमाण. आणि याच्या विरुद्ध काय, जे लोक सेवा करतात त्यांना पुण्य लागतं. और ता जीवन मुक्त ज्ञानवान पुरुष का जे दुष्ट पुरुष द्वेष करे तथा निंदा करे, ते
दुष्ट पुरुष ता ज्ञानवान पुरुष के पाप को ग्रहण करे। ता श्रुति तस्य पुत्रादायमुपयन्ति सुहृदः साधुकृत्यं द्विषन्तः पापकृत्यं। ही श्रुती आहे पदच्छेद पहा। तस्य पुत्राः दायम् उपयन्ति सुहृदः साधुकृत्यं द्विषन्तः पापकृत्यं। ठीक झालं, अर्थ सरळ, अन्वय सरळच आहे, अर्थ पहा। तस्य तस्य ज्ञानिनः पुत्राः ज्ञानी पुरुषाचे कोणी पुत्राधिक असतील, शिष्य पुत्र वगैरे, तर दायम उपयंती, दायम धनम, ते धन ग्रहण करतात, कळलं की नाही। आणि सुहृद सुहृद जर कोणी असतील सेवा वगैरे करणारे, साधू कृत्यम पुण्य ग्रहण करतात त्या साधू पुरुषाचं। द्विषंत द्वेष करणारे कोणी असतील तर ते पाप ग्रहण करतात। द्विषंत पाप कृत्यम, अर्थ यह कि ज्ञानवान पुरुष के धनाधिक पदार्थों को पुत्र ले जावे है। ज्ञानी पुरुष आहे की नाही, ज्ञानी पुरुष आहे। ज्ञानी पुरुष म्हणजे काय, गृहस्थी सुद्धा काही काही ज्ञानी पुरुष असतातच ना। हा, आणि संन्यासी महात्मे तर ज्ञानी पुरुष असतातच। मग त्यांचं धन कोण घेतं, तर जे गृहस्थी असतात त्यांचं धन, ज्ञानी पुरुष असतात गृहस्थी, त्यांचं धन पुत्र घेतात। आणि साधू महात्मा असेल तर त्यांच्याजवळ काही धन असेल तर ते कोण घेतात, शिष्य घेतात, कळलं की नाही। हा, पुत्र म्हणजे शिष्य काय, पुत्र तुल्यच असतात, शिष्यांचा त्यांच्यावर अधिकार असतो। ठीक आहे, पुढे काय म्हटलंय, तिस ज्ञानवान पुरुष के धनाधिक पदार्थों को पुत्र ले जावे है और पुण्य कर्म को सेवा करने वाले सुहृद जन ले जावे है। पुण्य कर्म कोण घेऊन जातं, सेवा करणारे सुहृद जन, और पाप कर्म को द्वेष करने हारे निंदक पुरुष ले जावे है। लागलं, इस प्रकार ता जीवन मुक्त पुरुष का सो तप लोक संग्रह वास्ते होवे। अशा रीतीने एकंदरीत त्या जीवनमुक्त पुरुषाचं जे एकाग्रता रूप तप आहे ते तप कशाकरिता उपयोगाला येतं, लोकसंग्रह होण्याकरिता। पूर्व पक्षाने प्रश्न केला होता की ते एकाग्रता रूप तप कशाकरिता उपयोगाला येतं, तर लोकसंग्रहाकरिता उपयोगाला येतं। हे झालं, तर जीवनमुक्तीचे दुसरं फल कोणतं, तप। सो तप ता जीवनमुक्ती का द्वितीय प्रयोजन आहे। जीवनमुक्तीचे दुसरं प्रयोजन सांगितलं तप। एकंदरीत जीवनमुक्तीचे किती प्रयोजन सांगितले होते, 5। कोण कोण, नंबर 1 ज्ञान रक्षा, नंबर 2 तप, नंबर 3 विसंवादा भाव, नंबर 4 दुःख निवृत्ती, नंबर 5 आविर्भाव। त्यापैकी जीवनमुक्तीचं फल म्हणून ज्ञान रक्षा आणि तप या दोघांविषयीची चर्चा झाली। आता जीवनमुक्तीचं तिसरं प्रयोजन आहे कोण, विसंवादा भाव, त्याविषयीची चर्चा करायची आहे। त्याचा विचार आपण उद्या करणार आहोत। पंक्ती लागली शेवटची, सो तब जीवन मुक्ति का द्वितीय प्रयोजन है इति। अब ता जीवन मुक्ति के विसंवादा भाव रूप तिसरे प्रयोजन का निरूपण करें। जीवन मुक्तीचं जे तिसरं फल विसंवादा भाव, त्याचा विचार करायचा, तो विचार आपण नंतर। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।